नमस्कार मित्रांनो, आपल्या मॅथ्स प्लस यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे. गणित काय दिलेलं आहे बघा, हे आपल्याला एक गोंदिया या पोलीस परवाशी 2024मध्ये प्रश्न विचारलेला आहे. गोंदिया पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. बघा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला, एका विद्यार्थ्याला एका संख्येला 12ने गुणायला सांगितले होते, पण तो त्याच्याने न गुणता तो 21ने गुणलेला आहे. मग ह्याने त्याचे उत्तर बरोबर उत्तरापेक्षा 63ने जास्त आले तर ज्या संख्येला गुणायचे होते ती संख्या कोणती. मग इथे आपल्याला काय करायचं आहे, फक्त जे संख्येला गुणायचं अगोदर पहिल्या वाक्यानुसार एका संख्येला 12ने गुणायला सांगितलं, आपण ते संख्या एक्स म्हणून पहिली संख्या म्हणजे ते संख्या ही एका संख्येला सांगितलं एक्स म्हणून एक्स म्हणलो एक्स म्हणलो. मग पुढं काय करायचं, 12ने गुणायला सांगितलं होते, मग त्याचं उत्तर आपण वाय म्हणून हे पुढं आपल्याला येईल वाय म्हणून. मग तो काय केलाय, 12ने गुणला त्या संख्येला तो 12ने न गुणता 21ने गुणले. मग 21ने गुणल्यावर ना ह्याच्यापेक्षा 63ने जास्त येतो म्हणजे मग काय करायचं, हे लिहून ह्याच्यापेक्षा 63 इथं आहे तसं लिहायचं. मग येथे आपल्याला काय करायचं माहिती आहे का, उत्तर 63ने जास्त आलं. मग आपल्याला ही संख्या काढायची ही. मग येथे आपल्याला काय आपण ह्याला असं सुद्धा लिहू शकतो, ह्याला एक्स गुणिले 12 म्हटलं तर 12x बरोबर वाय. मग हा आपण असं लिहू त्याच्या पुढे कसं, 21x बरोबर वाय अधिक 63. आपल्याला इथं वायची किंमत दिलेली आहे, वायची किंमत इथं ठेवून टाकायची. वाय बरोबर 12x आहे. मग हे तुम्ही इथे खाली पुढे लिहितो, 21x आहे तसं लिहितो बरोबर वायची किंमत 12x लिहितो अधिक 63. आता काय सोपी आहे, हे हा ह्याला इकडे घेऊन जावा, 21x 12 इकडे वजामध्ये होतो बरोबर 63. ह्याच्यामधला फरक किती आहे बघा, वजाबाकी केल्यावर किती येते 9 येतो. 9x बरोबर 63. ह्याला आता 63ला 9ने पूर्ण भाग जातो म्हणून x बरोबर 7 ही उत्तर बरोबर आहे. आता उत्तराची पडताळणी कसं करायचं आहे ते बघा, येथे 7 ही किंमत ठेवून बघा, 7 या ठिकाणी हे 7 ही ठेवून 7 एक्सची किंमत आपल्या 7 आलेली आहे गुणिले 12 9 108 म्हणजे वायची किंमत आपल्याला 108 आलेली आहे. मग येथे ह्या 63ने जास्त येतो का बघा, मग ह्याच्यामध्ये आपण इथे ठेवू. मग एक्सची किंमत मी काय ठेवतो, एक्सची किंमत 7 आलेली आहे, 7 मग 21 आहेच इकडे ठेवतो. म्हणजे त्याने सेकंड जे अट सांगितलं त्याला तो सॅटिस्फाय होत असेल तर दुसरी अट पण तुम्हाला सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. म्हणजे व्हेरीफाय पडताळणी करण्यासाठी आपण असं करू शकतो. वायची किंमत किती आहे आपल्याकडं, वायची किंमत आता आलेली आहे 108 अधिक 63 बरोबर आहे. हे बघा हे काय येतो, 21 गुणिले 7 हे बघा 7 टक्के 7 1 7 7 14 147. त्याच्यामधलं 108 वजा करा म्हणजे 108 वायची किंमत आहे ना, हे दोघांचं वजा ह्यांच्यामध्ये फरक सांगा, उत्तरापेक्षा 63 जास्त तो आहे. याचा असं आपण केल्यावर ना येथे आपलं उत्तर किती येतील, सॉरी 12 येतो. हा 12 हा 84 आहे, 12 गुणिले 7 84 येतो सॉरी. ते वायची किंमत 84 येतो. मग इथं 84 ह्याच्यामध्ये फरक बघा, 7 4 गेले 3, हा इकडे गेलो 8 14 8 गेले 6, उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. ह्याचनुसार येथे बघा आणखीन गणित तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर मिळेल, त्या प्रकारचा आणखी तुम्ही गणित सोडू शकता. आता बघा काय आपल्याला काय करायचं आहे, दुसरा प्रश्न दिलेला आहे, एका संख्येचा 70% 50 वजा केले असता बाकी 90 उरते तर ती संख्या कोणती. हे तुम्ही कुठल्याही संख्येला हे बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. येथे काय म्हणलं, एका संख्या 70% 50 वजा केले असता बाकी 90 उरते तर ती संख्या कोणती. तुम्ही अगोदर मी तुम्हाला सांगतो हे कसं तुम्हाला लॉजिक कसं बिल्ड होतं ते तुम्हाला सांगतो. इथे बघा काय करायचं आहे, एका संख्या ती संख्या पण एक्स म्हणून एक्स किंवा ए बी काय एक्स वाय झेड तुम्ही काय पण म्हणा, ह्याच्या जागी तुम्ही प्रश्नचिन्ह पण वापरू शकता. काय काय जण प्रश्नचिन्ह वापरते, काय काय जण ते वापरतच नाही, डायरेक्ट तुम्हाला हे करते. मग इथे काय एका संख्येचा 70% कुठल्याही संख्येचा 70% 100 70% काढा म्हटलं कसं करतो, हे 70% करतो. मग इथं 100 करतो, मग खाली 100च करतो. मला पण इथे 100च करावं. ह्या संख्या हा एक संख्या आहे, त्याने आपल्याला नाही दिली म्हणजे आपल्याला अननोन दिलेत खाली हे 100 आहे. तुम्ही ह्याचं उत्तर 70 येतो. तुम्ही असं जनरली 100चं काढत असेल तर, मग 200चं काढत असेल तर किती 140. तुम्ही 200च्या हिशोबाने करतो 140. मग पुढे काय सांगितलं त्यांनी, त्याच्यावर 70 आलेल्या उत्तर आपल्याला माहिती नाही, ही संख्या माहिती नाही म्हणून इथं उत्तर पण माहिती नाही. पण त्याने काय केलं तर ह्या आलेल्या उत्तरामधून 50 वजा करायचं म्हणलं. हे जे उत्तर येतो ना ह्याच्यामध्ये 50 वजा करायचं, आणखी ह्याच्यामधून वजा केल्यावर बाकी पुन्हा 90 उरतो. मग ह्या संख्येमध्ये 50 वजा केल्यावर 90 उरतो. मग आलेलं उत्तर आपल्याला इथे काढू येतो. मग हाच 50 ह्याच्यामध्ये ॲड केला तर तो आपल्याला आलेलं उत्तर येत आहे ना, हा 50ला इकडे घेऊन जावा. मग वाय बरोबर 140 येतो, 140 उत्तर येतो. ह्याच हिशोबाने वायचे आपल्याला उत्तर आलेलं आहे. मग ह्याला आहे तसं लिहून घ्यायचं, 140 आलेलं वायचे बरोबर. हे सर्व असं केल्यावर 70% आपल्याला 140 आलेलं आहे. आपल्याला किती काय एक्स काढायचं म्हणजे ह्याला पुढे असं मी असं पण लिहू शकतो, हा 100 इकडे गेल्यावर काय होतो, 100 गुणाकार होतो, 140ला गुणाकार होतो. मग हा 70 इकडे गेल्यावर खाली येतो कारण गुणाकार आहे येतं. मग इकडे 70 घेतो, त्याच्या 70
चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू मित्रांनो. आणखी ह्याच प्रकारचे एक गणित तुम्हाला स्क्रीनवर पुढे